नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलवर। काय मग बाळांनो, कसा चाललाय अभ्यास? ओके ना? जरा व्हिडिओचे व्ह्यूज वगैरे बघता एकदम फ्लो मध्ये अभ्यास चाललाय असं दिसतंय। ओके, असाच फ्लो मध्ये अभ्यास चालू द्या। सो आपण आपल्या फ्लोला पुढे कंटिन्यू करूया नेक्स्ट टॉपिकने, 11th सायन्स फिजिक्स चा नेक्स्ट टॉपिक, फर्स्ट चॅप्टर युनिट अँड मेजरमेंट्स। फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण युनिट्स म्हणजे काय, मेजरमेंट्स म्हणजे काय या सगळ्याची जनरल आयडिया घेतली। त्याच्यानंतर मेजरमेंट कसलं करायचंय फिजिकल क्वांटिटीजचं, मग फिजिकल क्वांटिटीज फंडामेंटल की डिराइव्ड, युनिट्स फंडामेंटल की डिराइव्ड, या सगळ्याबद्दल एक जनरल आयडिया आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतली। सो व्हिडिओ बघितले नसतील, पहिला व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल, फंडामेंटल क्वांटिटीज अँड डिराइव्ड क्वांटिटीज, फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स, तर लिंक वर जा, व्हिडिओ बघा आणि मग इकडे या। आता असं का, तर त्या टॉपिकशी आजचा टॉपिक थोडासा रिलेटेड आहे, थोडासा म्हणजे त्याच टॉपिकला पुढे एक्सटेंड केलंय। टॉपिकला एक्सटेंड केलंय म्हणजे आज आपण बघणार आहोत कन्व्हेन्शन्स यूज टू रिप्रेझेंट द सिम्बॉल्स। जे काय आपण युनिट्सचे सिम्बॉल्स रिप्रेझेंट करतो त्याचे कन्व्हेन्शन्स आपल्याला बघायचे। आता कन्व्हेन्शन्स, व्हॉट इज कन्व्हेन्शन्स आणि त्यांची गरज का पडली? कारण आतापर्यंत तुम्ही ह्या अशा काही कॉन्सेप्ट शिकलेला नाही आहात। 9वी 10वीला जे सायन्स होतं तुमचं, तर त्याच्यामध्ये जनरल टॉपिक, कॉन्सेप्ट, न्यूमेरिकल्स अँड ओव्हर एक जनरल फ्लो होता। आता हे टॉपिक शिकायचा, मग त्याच्याबद्दल कन्व्हेन्शन्स पण शिकायचे। आता जनरली कन्व्हेन्शन्स हे येतात तुमच्या फंडामेंटल क्वांटिटीज किंवा फिजिकल क्वांटिटीजच्या संदर्भात किंवा युनिट्स जे आपण लिहितो त्याच्या संदर्भात। सो कन्व्हेन्शन्स म्हणजे काय, एक जनरल रूल्स किंवा एक जनरल रेग्युलेशन की ज्या पद्धतीने आपल्याला ती गोष्ट रिप्रेझेंट करायची। मग आता युनिट्स साठी कन्व्हेन्शन बघतोय, तर जे काही सिम्बॉल्स आहे, युनिट्स आहे आपल्या फंडामेंटल क्वांटिटीजचे किंवा डिराइव्ड क्वांटिटीजचे, तर त्यांना रिप्रेझेंट करण्याचे काही रूल्स आहे की ज्या रूल्स नुसारच आपण त्यांना यूज केलं पाहिजे। तर ते जरा रूल्स आपण आज बघणार आहे, त्याची एक जनरल आयडिया आपण घेणार आहे। ओके, सो वी स्टार्टेड विथ द टॉपिक conventions to use symbols of units. ओके, युनिटचे सिम्बॉल्स यूज करण्यासाठी जे काही कन्व्हेन्शन्स असतील ते कन्व्हेन्शन्स आज आपण बघणार आहे। आता कन्व्हेन्शन्स का बघायचे किंवा कशासाठी त्यांची गरज पडते हे तर मी तुम्हाला सांगितलं। आता ते कसे यूज करायचे ते बघूया। आता फर्स्ट रूल मी ऍज इट इज तुमच्या फिजिक्सच्या बुक मध्ये पेज नंबर 2 वरती तुम्हाला हे कन्व्हेन्शन्स दिलेले आहेत। ते कन्व्हेन्शन्स तुम्ही ऍज इट इज रीड करू शकता, पण ऍज इट इज रीड करून ते तुमच्या इथे जातील याची गॅरंटी कमी। सो मी फक्त त्यांना एक्सप्लेन करते आणि एक्सप्लेन करून तुमच्या समोर ठेवते। सो ऍज इट इज सेंटेन्स टू सेंटेन्स मी काही सांगणार नाही, फक्त मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते। सेंटेन्स टू सेंटेन्स वाचायचं काम तुमचं, एक्सप्लेन करायचं काम माझं, कारण फिजिक्स इथे आणि इथे उतरवायचंय। ओके, फक्त वाचून रट्टा मारायचा नाहीये। ओके, सो चला, फर्स्ट रूल आपल्याला काय सांगतो की तुम्ही जे साइन कन्व्हेन्शन्स लिहिताय, जे सिम्बॉल्स तुम्ही जे सिम्बॉल्स लिहिताय त्या सिम्बॉल्सला रिप्रेझेंट कसं करायचं। आता मी काय लिहिते, फोर्सचं युनिट काय लिहिते, सपोज मी असं लिहिलं फोर्स, तर फोर्सचं युनिट मी लिहिते 1 न्यूटन, और याला मी असं लिहिते 1 न्यूटन। ओके, जनरल तुम्ही 9वी 10वी आणि आता 11वीत पहिल्या पायरीवर असताना तुम्ही जनरल रिप्रेझेंटेशन असं बघितलंय। ओके, मग हे असंच का, तर त्याच्या मागचे कन्व्हेन्शन आज आपण शिकणार आहे की एखादं युनिट एखाद्या सायंटिस्टच्या नावाने दिलेलं असतं। आता न्यूटन इज द ग्रेट सायंटिस्ट बिहाइंड द फिजिक्स और बिहाइंड द सायन्स इवन। ओके, सो न्यूटन हा काय सायंटिस्ट आहे आणि त्या सायंटिस्टच्या नावावरून, त्या फिजिसिस्टच्या नावावरून हे युनिट त्यांनी दिलेलं आहे। सो जर एखाद्या सायंटिस्टच्या नावावरून किंवा एखाद्या फिजिसिस्टच्या नावावरून म्हणजे एखाद्या पर्सनच्या नावावरून ते युनिट जर डिस्क्राईब केलेलं असेल, दिलेलं असेल, तर त्याला लिहिण्याची पद्धत ही अशी असते, म्हणजे स्मॉल लेटर मध्ये तुम्ही ते
पूर्ण नाव लिहिणार आहात. आता सपोज फोर्सचं युनिट आहे, तुम्ही 1 न्यूटन लिहिलं. तसंच कपॅसिटन्स असेल, कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर, तर तो आहे फॅरड. फॅरडने शोध लावला कपॅसिटर्स आणि कपॅसिटन्सचा. सो त्याच्या नावावरून या युनिटला नाव दिलं, तर ते मी लिहिणार स्मॉल लेटर्स मध्ये. ओके, स्मॉल लेटर मध्ये आणि पूर्ण नाव लिहायचं. आणि जर तुम्हाला ऍज अ सिम्बॉल ते युनिट रिप्रेझेंट करायचं असेल, म्हणजे फक्त हे पूर्ण न्यूटन नाही लिहायचंय तुम्हाला, फक्त एन लिहायचा आहे, तर तो लिहायचा आहे तुम्हाला कॅपिटल लेटर्स मध्ये. म्हणजे नेम आफ्टर पर्सन, अ युनिट इज गिवन बाय नेम आफ्टर पर्सन, दिस युनिट इज रिप्रेझेंट इन स्मॉल लेटर्स इन फुल नेम. जेव्हा फुल नेम आपण डिस्क्राईब करतो तेव्हा ते स्मॉल लेटर मध्ये लिहायचे, आणि जेव्हा आपण त्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करतो तर तेव्हा फक्त आपल्याला काय लिहायचंय, कॅपिटल लेटर्स. म्हणजे हे 1 फॅरड, हे 1 फॅरड जे आहे ते मी कसं लिहिणार आहे, 1 फॅरड. ओके, कॅपिटल लेटर. ओके, दिस इज फर्स्ट रूल. म्हणजे नेम आफ्टर पर्सन, एखाद्या पर्सनच्या नावाने जर ते युनिट डिस्क्राईब असेल तर त्याला रिप्रेझेंट करताना जर तुम्ही पूर्ण नाव लिहित असाल तर ते स्मॉल लेटर्स मध्ये लिहावं लागेल, आणि जर तुम्ही सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करत असाल तर त्याचं सिम्बॉलचं फर्स्ट लेटर फक्त तुम्हाला कॅपिटल लेटर्स मध्ये रिप्रेझेंट करायचंय ऍज 1 न्यूटन 1 फॅरड. ओके, डन. ओके, नेक्स्ट रूल. नेक्स्ट रूल तुमचा सांगतो की तुमचे जे काही सिम्बॉल्स असतील, युनिट्स असतील, हे कधीही प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचे नाही किंवा प्लुरल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचे नाही. म्हणजे जर तुम्ही 2 फोर्सेस डिस्क्राईब करत असाल, जर तुमच्या न्यूमेरिकल मध्ये 2 फोर्सेस डिस्क्राईब केलेले असतील, तर फोर्स ऑन अ टेबल and a chair is 5 and 10 Newton. It is Newton, not Newtons. 4 and 5 Newton only, or it is Newton only, it is not Newtons or NS. म्हणजे कुठलाही सिम्बॉल किंवा कुठलाही युनिट प्लुरल फॉर्म मध्ये लिहित नाही, त्याला आपल्याला सिंग्युलर फॉर्म मध्येच लिहावं लागतं. 4 न्यूटन असू द्या, 5 न्यूटन असू द्या, म्हणजे 2 फोर्सेस असू द्या, मोर दॅन 2 फोर्सेस असू द्या, त्याला आपण युनिट रिप्रेझेंट करणार ओनली इन न्यूटन, नॉट न्यूटन्स. न्यूटन्स म्हणायचं नाही किंवा न्यूटन्स रिप्रेझेंट सुद्धा करायचं नाही. ओके, सो दिस इज सेकंड रूल. थर्ड रूल काय सांगतो की जर तुमचा युनिट नेम आफ्टर पर्सन नसेल, म्हणजे एखाद्या सायंटिस्टच्या नावावरून नसेल, तर त्याला तुम्ही फक्त कॅपिटल लेटर सिम्बॉल्स मध्ये यूज करू शकता. ओके, सो नेक्स्ट अजून एक रूल सांगतो की तुम्ही जे सिम्बॉल रिप्रेझेंट करताय, सपोज मी व्हेलॉसिटीचा सिम्बॉल रिप्रेझेंट करते, काय व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड. कसं रिप्रेझेंट करतो आपण याला, मीटर पर सेकंड. तर हे मीटर पर सेकंड लिहिताना ऑलवेज मीटर अँड सेकंड इट इज ऑलवेज इन स्मॉल लेटर्स. जे काही तुमचे युनिट्स असतील, जे आपण पर्सनच्या नावावरून देत नाही, त्या युनिटचे सिम्बॉल ऑलवेज इन स्मॉल लेटर, नॉट इन कॅपिटल लेटर्स. तुम्ही कॅपिटल लेटर मध्ये त्याला लिहिणार नाही, ऑलवेज इट इज इन स्मॉल लेटर. म्हणजे लेंथ तुम्ही मेजर करतात मीटर मध्ये, टाइम मेजर करतात सेकंड मध्ये. ओके, त्याच्यानंतर डिस्टन्स पण मेजर करतात मीटर मध्ये. आता तुम्ही जे काही फिजिकल क्वांटिटी 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी ज्या काही शिकल्या, त्याच्यामध्ये तुमचं होतं लेंथ किंवा मास पण तुम्ही रिप्रेझेंट केलं केजी मध्ये. ओके, केजी किलोग्राम रिप्रेझेंट केलं. के आणि जी दोघंही तुमचे स्मॉल लेटर्स मध्ये तुम्हाला दिसले. म्हणजे जिथे पर्सनच्या नावावरून युनिटचं नाव नाही, ते युनिट फक्त तुम्हाला स्मॉल लेटर्स मध्येच रिप्रेझेंट करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, दिस इज थर्ड रूल. आता फोर्थ रूल काय सांगतो, फोर्थ रूल तुमचा सांगतो की हे जे काही तुम्ही वेलोसिटीचं युनिट लिहिलंय मीटर पर सेकंड, एकतर तुम्ही असं लिहा किंवा जर तुम्हाला या दोघांना शेजारी शेजारी लिहायचंय, शेजारी शेजारी म्हणजे काय, ऍज की तुम्ही मीटर पर सेकंड ही जी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू हिला तुम्ही न्यूमरेटरला नेताय, तर त्याची पॉवर काय होते, 1 ने निगेटिव्ह होते, बरोबर आहे, निगेटिव्ह पॉवर. म्हणजे तुम्ही हे असं लिहितात मीटर पर सेकंड. ओके, मीटर पर सेकंड लिहिताना इथे मी काय सोडलाय, स्पेस सोडलाय. याला मी असं लिहिलं का मीटर पर सेकंड,
दिस इज रॉंग वे, दिस इज करेक्ट वे. तुम्ही एकतर जेव्हा 2 युनिट कंबाईन लिहिताय, कॉम्बिनेशनने लिहिताय, तर त्या 2 युनिट मध्ये तुम्हाला स्पेस सोडावं लागेल. काय करावं लागेल? एकतर स्पेस सोडा किंवा हायफन द्या, किंवा हायफन द्या. म्हणजे तुमचे ते 2 युनिट काय होतील? डिस्टिंग्विश होतील की हा मीटर आहे आणि हा सेकंड आहे. अदरवाईज तुम्ही जर अशा पद्धतीने लिहित असाल तर हे होईल मिली सेकंड. जर तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये युनिट्स लिहित असाल तर आपण लिहितो मिलीमीटर, मायक्रोमीटर, मिली सेकंड, मायक्रोसेकंड. ही आपली युनिट्स लिहिण्याची पद्धत. ओके. मग आता दिस स्टँड्स फॉर मिली आणि दिस स्टँड्स फॉर मीटर. मग जर तुम्हाला मीटर पर सेकंड लिहायचं असेल तर तुम्हाला मीटर आणि सेकंड मध्ये एकतर स्पेस सोडावं लागेल किंवा दोघांच्या मध्ये हायफन द्यावा लागेल. ओके, डन. आता हा झाला तुमचा फोर्थ रूल. फोर्थ रूल म्हणजे काय? तुम्हाला ह्या दोघांमध्ये काय द्यावं लागेल? एकतर स्पेस द्यावा लागेल किंवा त्याला तुम्ही हायफनने रिप्रेझेंट करू शकतात. ओके, दिस इज फोर्थ रूल. आता फिफ्थ रूल काय सांगतो? फिफ्थ रूल बघा काय सांगतो की युनिट्सच्या बाबतीत की जेव्हा तुम्ही युनिट कन्व्हर्जन्स लिहिताय, मिली सेकंड, मायक्रो सेकंड, ओके, युनिट कन्व्हर्जन्स लिहिताय. आपण ह्या युनिट कडे आलो म्हणून मी हा रूल लगेच एक्सप्लेन करते की जेव्हा आपण युनिट कन्व्हर्जन्स लिहितो की 1 मिलीमीटर, लक्ष द्या, 1 मिलीमीटर कसं लिहिणार याला आपण? मिली म्हणजे 10⁻³ याला असं रिप्रेझेंट करणार 10⁻³ मीटर. बघा बरं का, या मिलीला मी कसं रिप्रेझेंट केला? 10⁻³ मी असं नाही लिहू शकत 10⁻³ ml. दिस इज रॉंग वे, दिस इज करेक्ट वे. तुम्ही जेव्हा युनिट कन्व्हर्जन्स लिहिताय तेव्हा जे मिली किंवा मायक्रो हे युनिट जर तुम्ही न्यूमरिकल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करताय तर त्याला परत लिहिण्याची गरज नाही. तुम्ही त्याला फक्त ह्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकता. म्हणजे तुम्ही 1 मिलीमीटर असं लिहित असाल तर त्याला तुम्हाला लिहायचंय 10⁻³ मीटर, किंवा 1 मायक्रोमीटर असं लिहित असाल तर याला तुम्हाला लिहायचंय 10⁻6 मीटर. डन. ओके, हा झाला तुमचा फिफ्थ रूल. ओके, आता नेक्स्ट लास्ट एक सिक्स्थ रूल मी तुम्हाला सांगते की जे काही तुम्ही युनिट्स रिप्रेझेंट करतात, these units cannot ends with a full stop. कुठल्याही युनिट नंतर फुल स्टॉप दिला जात नाही. म्हणजे तुम्ही असं नाही लिहू शकत 1 न्यूटन किंवा 5 मीटर किंवा 10 kg. This is completely wrong way to represent the units. हा कम्प्लीट रॉंग वे आहे. तुम्ही याला असं लिहू शकत नाही. दिस इज युअर सिक्स्थ रूल की तुम्ही कुठल्याही युनिटच्या नंतर फुल स्टॉप देऊ शकत नाही. दिस इज रॉंग वे. म्हणजे तुम्हाला फक्त एवढंच लिहायचंय 1 kg, 1 मीटर किंवा 1 मिली सेकंड असंच तुम्हाला लिहायचं. याच्यानंतर फुल स्टॉप द्यायचा नाही. तुमचं सेंटेन्स कंप्लीट होत असेल, सेंटेन्स कंप्लिशनचा फुल स्टॉप असेल, समजा 5 मीटर असं असेल, इट इज ओके. पण तुम्ही हाफ सेंटेन्स कंप्लिशनचा फुल स्टॉप आणि परत तुमच्या युनिटचा फुल स्टॉप, दिस इज रॉंग वे. ओके, युनिटच्या नंतर कधीही फुल स्टॉप लिहायचा नाही. सो साइन कन्व्हेन्शन्स लक्षात आले? ओके, साइन कन्व्हेन्शन्स, कन्व्हेन्शन्स फॉर सिम्बॉल्स ऑफ युनिट्स किंवा सिम्बॉल्स लिहिताना कुठले कुठले कन्व्हेन्शन्स वापरायचे लक्षात आला? एकदा रिवाइज करूया. चला माझ्यासोबत एकदा रिवाइज करूया. ओके, रिवाइज करायचं आपल्याला एकदा. ओके, एकदा रिवाइज करूया. काय आहे फर्स्ट रूल? काय? एखाद्या सायंटिस्टच्या नावावरून जर एखादा युनिट सिम्बॉल असेल, नेम आफ्टर अ पर्सन, एखाद्या पर्सनच्या नावावरून तुमचं युनिट असेल तर यू कॅन राईट अ फुल नेम विथ स्मॉल लेटर्स. त्या पर्सनचं फुल नेम तुम्हाला लिहावं लागेल पण ते इन स्मॉल लेटर्स. आणि जर तुम्हाला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्हाला फक्त लिहायचंय 1 न्यूटन. ओके,
डन. त्याच्यानंतर 1 न्यूटन किंवा 1 फॅरेड. डन. सेकंड रूल काय सांगतो की तुमचे युनिट्स किंवा सिम्बॉल्स कधीही प्लुरल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केले जात नाही. देअर इज नो एनी प्लुरल फॉर्म फॉर युअर सिम्बॉल्स अँड युनिट्स. तुमचे सिम्बॉल्स आणि युनिट्स नेहमी जनरल फंडामेंटल फॉर्म मध्येच रिप्रेझेंट केले जातात ऍज न्यूटन ऑर एन. इट इज नॉट लाईक दॅट. NS newtons, 7 newtons or 4 and 5 newtons, not like that. It is only Newton. त्याच्यानंतर थर्ड रूल काय सांगतो, जर तुम्ही एखादा सिम्बॉल किंवा एखादा युनिट 2 युनिट कॉम्बिनेशन मध्ये रिप्रेझेंट करत असाल, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सोबत लिनियर फॉर्मॅट मध्ये रिप्रेझेंट करत असाल, तर तुम्हाला त्या 2 युनिट्स मध्ये एकतर स्पेस ठेवायचा आहे किंवा हायफन द्यायचंय. ओके. त्याच्यानंतर तुम्ही जे काही युनिट्स लिहिताय, नेक्स्ट रूल, फिफ्थ रूल, जे काही तुम्ही युनिट कन्व्हर्जन्स लिहितायत, मिली, मायक्रो, गिगा, मेगा, जे काही तुम्ही कन्व्हर्जन्स लिहिताय, ते कन्व्हर्जन्स लिहिताना परत तुम्ही न्यूमरिकल व्हॅल्यू रिप्रेझेंट केल्यानंतर सिम्बॉल लिहिण्याची गरज नाही. म्हणजे 1 मिलीमीटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर ऍज इन. ओके. देन नेक्स्ट सिक्स्थ रूल काय बघितलं आपण की कुठलाही युनिट फुल स्टॉपने एंड होत नाही किंवा कुठल्याही युनिट नंतर त्याचा ऍब्रिव्हेटेड फॉर्म आहे, ऍब्रिव्हेशन आहे म्हणून डॉट द्यायचा नाही. म्हणजे तुम्ही ऍब्रिव्हेटेड फॉर्म म्हणजे काय, CGS असं तुम्ही लिहिलं होतं, सेंटीमीटर ग्राम सेकंड, हा त्याचा फुल फॉर्म, आणि CGS इज द ऍब्रिव्हेटेड फॉर्म. जरी हे सिम्बॉल्स ऍब्रिव्हेटेड फॉर्म मध्ये असतील तरीही त्यांच्या पुढे फुल स्टॉप लिहायचा नाही. अजून एक रूल आपण मिस केला, तेवढा एक एक्सप्लेन करते. 7th रूल. ओके. 7th रूल काय सांगतो की जेव्हा तुम्हाला 2 युनिट्स कॉम्बिनेशन मध्ये लिहायचे असतात, 2 युनिट्स कॉम्बिनेशन मध्ये लिहायचे असतात, म्हणजे तुम्हाला फोर्सचं पण युनिट लिहायचंय आणि टेम्परेचरचं पण युनिट लिहायचंय. ओके. किंवा व्हेलॉसिटीचं पण युनिट लिहायचंय आणि टेम्परेचरचं पण युनिट लिहायचंय. तेव्हा तुम्ही जर 2 युनिट कॉम्बिनेशन मध्ये लिहित असाल तर तेव्हा सपोज तुम्हाला एनर्जीचं युनिट लिहायचंय किंवा हीट किंवा थर्मोडायनामिक्स मधले जे युनिट्स लिहायचे, समजा तुम्हाला असं लिहायचंय जूल पर केजी पर केल्विन. जूल पर केजी पर केल्विन म्हणजे काय की तुमचं हे जे काय एनर्जी असेल, इकडे मास आणि इकडे काय असेल, टेम्परेचर. एनर्जी पर मास इंटू टेम्परेचर, तर ह्या दोघांचे युनिट्स तुम्हाला लिहावे लागतील. मग तुम्ही कसं लिहिणार, दिस इज जूल, दिस इज केजी आणि दिस इज केल्विन असं लिहायचं असेल तर दिस इज द करेक्ट वे टू रिप्रेझेंट युअर युनिट्स. पण तुम्ही इथे हे जे जूल आहे ते असं लिहू शकत नाही, जूल पर केजी पर केल्विन असं लिहू शकत नाही. म्हणजे तुम्ही जर 2 युनिट्स कॉम्बिनेशन मध्ये लिहित असाल आणि तिथे जरी नेम आफ्टर पर्सनच्या नावाने युनिट असेल तर त्याला फुल नेम मध्ये लिहू शकत नाही, त्याला फक्त तुम्हाला ऍब्रिव्हेटेड फॉर्म किंवा सिम्बॉल मध्येच रिप्रेझेंट करावं लागेल. दिस इज करेक्ट वे टू रिप्रेझेंट, दिस इज रॉंग वे. म्हणजे इथे तुम्ही जूल लिहू शकत नाही, इथे फक्त तुम्हाला काय लिहायचंय, जे. म्हणजे 2 युनिट जर तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये लिहिताय तर तुम्हाला फक्त काय वापरायचंय, सिम्बॉल वापरायचंय, नाव वापरायचं नाही. सो एकदम सिंपल कन्व्हेन्शन्स आहेत, जनरली लक्षात राहतील असे. म्हणजे सिम्बॉल लिहिताना लक्षात ठेवायचे, कारण न्यूमरिकल्स लिहिताना किंवा एक्झाम मध्ये सॉल्व्ह करताना घाईघाईत जेव्हा आपण युनिट्स लिहितो, युनिट्स इज मोस्ट इम्पॉर्टंट, युनिट्स तुम्हाला लिहावेच लागतील. जेव्हा तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करताय तेव्हा ते लास्ट जे आन्सर तुम्हाला मिळणार आहे त्याला तुम्हाला युनिट मेन्शन करावंच लागतं, हाफ मार्क्स फॉर युनिट्स. आणि मग ते युनिट घाईघाईत मेन्शन करताना तुम्ही ही जी काही चूक करतात ही चूक करायची नाही. किंवा युनिट कन्व्हर्जन्स नंतर किंवा युनिट नंतर जे काही तुम्ही फुल स्टॉप वगैरे घाईघाईत ऍब्रिव्हेटेड फॉर्म आहे मग फुल स्टॉप द्या, हे करायचं नाही. आणि हे होऊ नये म्हणून हे कन्व्हेन्शन्स जनरल आहेत, एकदा रीड करून घ्यायचे. आता मी सांगितलं एवढं समजल्यानंतर तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर तुम्हाला कन्व्हेन्शन्स ऑफ सिम्बॉलच्या बाबतीत अडचण यायला नको, कारण एकदा आपल्याला व्हिज्युअलाइज एकदा गोष्टी समजल्या की त्या एकदाच लक्षात राहतात. ओके. सो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर तुम्हाला कन्व्हेन्शन्स फॉर सिम्बॉल्स लिहिताना किंवा युनिट्स लिहिताना अडचण येणार नाही.
फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सिंपल कॉन्सेप्ट आहे, सिंपल सगळे वर्ड्स आहेत किंवा सिंपल आहेत सगळं. आता हे मी काय केलं, हे मी डायरेक्ट तुम्हाला एक्सप्लेन केलं. तुम्हाला जसं तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत कन्व्हेन्शन्स, हे कन्व्हेन्शन्स तुम्हाला एक्झाम मध्ये 2 मार्क्स क्वेश्चन मध्ये विचारले जातात. राईट द कन्व्हेन्शन्स फॉर सिम्बॉल्स ऑफ युनिट, असा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्स साठी विचारला जातो. तर तो क्वेश्चन जेव्हा विचारला जातो तर त्याच्यामध्ये जे काही कन्व्हेन्शन्स लिहिणार आहात, जे तुमचे बुकमध्ये पॉइंट वाईज कन्व्हेन्शन्स दिलेले आहेत ते तुम्ही लिहू शकता. किंवा मी जरा 4 लाईनचं जे काही सेंटेन्स आहे किंवा 4 लाईनचा जो काही पॉइंट आहे त्याला जरा 2 लाईन मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केलाय नोट्समध्ये. माझ्या नोट्समध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जायचं, तिथे तुम्हाला मिळतील पीडीएफ फॉर्मॅट मध्ये नोट्स आपल्या पूर्ण युनिट अँड डायमेन्शन चॅप्टरच्या. त्याच्यामध्ये हे साइन कन्व्हेन्शन्स किंवा कन्व्हेन्शन्स फॉर युनिट्स अँड सिम्बॉल डिस्क्रिप्टिव्ह टाइपने दिलेलं आहे, तेवढं एकदा रीड करायचं, वाचायचं आणि तुमच्या पद्धतीने ते पेपरमध्ये रिप्रेझेंट करायचं. दॅट्स सिम्पल. ओके, लक्षात आला? कळले कन्व्हेन्शन्स सिम्बॉलचे? एकदम सोपी गोष्ट आहे, टेन्शन घ्यायचं नाही. ओके, कन्व्हेन्शन्स कळले? आजच्यासाठी एवढंच. फक्त कन्व्हेन्शन करा, आज जास्त लोड घेऊ नका. कन्व्हेन्शन्स करा. नेक्स्ट टॉपिक उद्या बघूया. ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू.